आज आपण बनवणार आहोत अगदी ठेल्यावर मिळते ना पाणीपुरी, अगदी तशीच घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगणार आहे. इथे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरचीची चटणी करून घेतली आहे. इथे चिंच, गूळ आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकले, मीठ, हिंग आणि लाल तिखट टाकून चिंच गुळाला गरम करून चटणी बनवली आहे. आणि इथे बटाट्याच्या ऐवजी मी सगळे कडधान्य घेतले, राजमा, हरभरा, वाटाणे सगळे एकत्र भिजवून त्याला शिजवून चांगलं ती चटणी बनवून घेतलेली आहे. आणि कांदा आणि घरची शेव आहे, घरी बनवलेली. ही कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून आणि घरी बनवलेली शेव घेतलेली आहे पुरीमध्ये वरून टाकण्यासाठी. आणि पुऱ्यांचं रेडीमेड ज्या मिळतात ना त्या एक पॅकेट घरी आणले होते आणि ते फक्त घरच्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. कारण बाहेरचं तेल आपल्याला माहीत नसतं कसं काय आहे ते, त्यामुळं घरीच तळलेले आहे घरच्या तेलात त्या. आणि सगळं साहित्य मी असं एक एक बनवून आणि सगळं एकत्र घेतलं आणि त्याची घरीच पाणीपुरी बनवून घरच्या पद्धतीने अगदी हेल्दी आणि चटपटीत अशी पाणीपुरी तयार झाली होती. तर आता मी तुम्हाला एक पुरी फोडून ती कशी भरली, सगळे पाणी, हिरवी चटणी, चिंच गुळाचं पाणी वगैरे सगळं त्यात एकत्र टाकलं आणि अगदी ठेल्यापेक्षाही चवीला छान चटपटीत अशी खट्टी मिठी पाणीपुरी अगदी घरच्या घरी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तयार झाली. अगदी कुठलंही जास्त साहित्य इकडचं तिकडचं न वापरता घरच्या साहित्यामध्येच पाणीपुरी तयार केली. बटाटे हेल्थसाठी बटाटे चांगले नसतात, तर मग बटाट्यांच्या ऐवजी मी सगळे कडधान्य भिजवून ते शिजवून त्याचीच चटणी बनवली आणि ती वापरली. अगदी खूप छान अशी ही पाणीपुरी तयार झाली होती घरच्या घरी.